सगळे जाऊ द्या मी पण सोडून. कोण म्हणतं मी नाही सोडून? मी पण सोडून. मी पण सोडून. मी पण सोडून. मी पण सोडून. सगळे जाऊ द्या मी पण सोडून. मी पण सोडून. कोण म्हणतं मी नाही तोलून? मी पण तोलून. हे तिच्या मायला मी पण सोडून. एका जनार्दनी सगळेच जाऊ द्या. 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 एकटीच राहू दे मला. एकटीच राहू दे मला. रोडगाव येईन तुला भवानी आई रोडगाव येईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईन तुला. दे रोडगा दे रोडगा दे रोडगा दे. 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 आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा. दे रोडगा दे रोडगा दे रोडगा दे. दे रोडगा दे रोडगा दे रोडगा दे. दे रोडगा दे रोडगा दे रोडगा दे. दे रोडगा दे रोडगा दे रोडगा. अंगात आलया देवा पुढं 11 रुपये ठेवा. अंगात आलया देवा पुढे 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 11 रुपये ठेवा. या बाई तुम्ही मुंबईला आहात ना? या बाबा पुढे बसा. बाबा बाबा अहो माझा नवरा रोज दारू पिऊन येतो आणि मला मारतो. लेकरा बाळावर लक्ष देत नाही. घरात पैसे देत नाही. काहीतरी करा बाबा. लई लांबून आले बघा बाबा. नक्कीच काहीतरी झालं पाहिजे बघा बाबा. अळा काय काळजी करू नको. अजिबात काळजी करू नको. तुझा नवरा ठिकाणा घे. थांब तुला मी अंगारा भरून देते. जे अमिताभ बच्चन दरम्यान दिले दिलीप कुमार राजकुमार काढून टाका. घरातली करा बालिकेला करा सुखी समाधान. नारायण निंबू संत्री मोसंबी चिक्कू हे घ्या आणि बालिकेचं चोंतर मंतर अंतर लक्षात घ्या. अंतर पुढच्या गुरुकडे हे सगळे गेल्यानंतर वेळेला आता लावू नको. मागे पुढे जाऊ नको. दुसरीकडे जाऊ नको. चल रवीकडे कर मग. चल चुप. अंगात हे या देवा पुढे 11 रुपये ठेवा. अंगात आलया 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 देवा पुढे 11 रुपये ठेवा. या सुजेताबाई या. बाबा पुढे बसा. चला. बाबा बाबा माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली. अजून मला मूळ बाळ नाही. एक मूल होऊ द्या बाबा बस. बाई काय काळजी करू नको. अजिबात काळजी करू नको. तुला मूळ बावेन पण 5 केपी दरबारात घालावं लागतील. घालील बाबा पण मला निराश करू नका बाबा. नाही हे देव तुला कधीच निराश करणार नाही. अजिबात निराश करणार नाही. हे घे अंगारा. मी बोलतो तर नीट लक्ष ठेव. हे अंगारा नीट सांभाळतो. मी बोलतो त्याच्याकडे लक्ष दे. तुला तुझी इच्छा पूर्ण होईल. जे अमिताभ बच्चन दरम्यान दिले दिलीप कुमार राजकुमार काढून टाका. घरातली बालिकेला करा सुखी समाधान. जे माधुरी करिश्मा डिंपल पोस्ट हायले सिंपल पुढच्या गुरुवारी आहे. सगळे काय म्हणतात नवऱ्याला सांगते आवड नको. कोणाला सांगू नको. बाई तुझं रूप मला आवडलंय खूप. बोल नको चुप. अंगात आलया देवा पुढे 11 रुपये ठेवा. 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 अंगात आलया देवा
बाबा बाबा मला नुसती क्रिकेटची बाळा काळजी करू नको. हा मी तुझ्या शिरा असताना काळजी कशाची करतो, अजिबात काळजी करू नको. मी तुझ्या शिरा असताना काळजी कशाची करतो, थांब मी तुला ताबीज देतो. थांब. जय दलित कुमार राजकुमार, बालिकेला करा सुखी समाधान. बालिकेला ताबीज देतो. दिलीप कुमार राजकुमार, बालिकेला करा सुखी समाधान. हे घे अंगारा, चल फुक. रवीकडे कर मुक. हे घे अंगारा. पुढे 11 रुपये अंगात आले देवा, पुढे 11 रुपये ठेवा. 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 अंगात आले देवा, 11 रुपये ठेवा. अंगात आले देवा, पुढे 11 रुपये ठेवा. अंगात आले देवा, 11 रुपये ठेवा. अंगात आले पुढे 11 रुपये ठेवा. अंगात आले देवा, पुढे 11 रुपये ठेवा. अंगात आले देवा, पुढे 11 रुपये ठेवा. संसाराचं वाटोळं केलं रे बाबा. आता काही खरं नाही रे. संपलं, सगळं संपलं. काही नाही, सगळं संपलं. ए बाबा गबरे बाबा. ए बाई, इथं आमचं भजन कीर्तन चाललंय आणि तू कुणाला शिव्या देत आली इकडं? तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला ते. आता आमचं भजन कीर्तन तुला मंदिरात नेऊन घालायला काय झालं? भाऊ माझ्या नवरा मला घरात मारायला लागला. आणि मग लोकाला म्हणते धावा धावा वाचवा वाचवा. हा. पण या भजन कीर्तन लोकाला आवाज पण जायना गेला. नेमकं तुला म्हणायचं तरी काय बाई? भाऊ मी या संसारालाच लय कटाळे बा. म्हातारपणी मी म्हणते ना नग नगच मला. अगं पण काय न नवरा ग? नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. हो नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई. बाई अगं बाई, या वयात नवरा नको म्हणायला तुला नेमकं झालं तरी काय? नवरा नको मला बाई रडू नको, तोंडाने सांग, तोंडाने सांग. तोंडानं सांगू भाऊ. बाई तुला किती तोंड आहे? एकच आहे. हा मग त्याच तोंडाने सांगणार बाई. दुसऱ्या तोंडाने सांगायला गेली तर मला पण कळणार नाही, बसलेल्याला पण कळणार नाही. फाटके लुगडे तुटकी चोळी. आता तुम्ही सांगा किती खोटं बोलती. नव कोरं लुगडं अंगावर दिसतंय म्हणा फाटकस लुगडं तुटकी चोळी. चांगले ठिगळं लावून आणले 4-4. आवाज चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले इथपर्यंत. अव बाई फाटका असावं पण ते नेटका असावं. त्याला चांगलं शिवावं, धुवावं आणि मग लिहावं. आता मला सांगायला शाळा याला मदत मागून भीत पाडून गेला. आता तुम्ही मला सांगा मी धुण्याजोगी नाही का, लिहिण्याजोगी नाही का, शिवण्याजोगी नाही. नेमकं ते बिघडलं कुठं? शिवाय सुईदोर नाही मला दादला नको ग बाई. हो नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. बाई 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 अगं बाई, ईदभर लुगड्यासाठी नवरा सोडती का तू? ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी एडी बेडी नाही. मग? त्याला आणि बी काय कारण आहे? काय कारण म्हणती बाई? कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा 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 वा, काय गोड लागते, काय खमंग लागते. कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. अहो नुसतं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं, पाणी. आवड नुसतं नाव घेतले की तोंडाला पाणी सुटतं मला. एक दिवस खाली ते वाढ लागती. हा. रोज रोज खाऊन पाबर कसा पडायला आकडा उठतोय तो. अहो बाई तसं नाही, मग कसं आहे? मी सांगतो ऐक. मग असा वर ठेवायचा तवा, कवा खाली जाळला का तवा. ठेवला मग. मग त्याच्यावर तेल टाकायचं, भाजी टाकायचं, त्याला खाली वरी खाली वरी. बस 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 बस. काय झालं बाई? जास्त खालीवर केला भाजी करपून जाते. अहो बाई अशी भाजी करायची म्हणत होतो मी. तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला वय. आता मग ते बिघडलं कुठं? त्यावर तेलाची धार नाही मला दादला नको ग बाई. हो नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. बाई 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 अहो बाई, नुसतं खाण्यासाठी लेण्यासाठी नवरा सोडती होय तू? नुसतं खाण्यासाठी आणि लिहिण्यासाठी नवरा सोडायला मिडी बिडी नाही. त्याला आणखी काय कारण आहे? काय कारण म्हणती बाई?
मोडके घर तुटके छप्पर बाई त्यासाठी पेपर वाचाव्या, बातम्या बघाव्या. आपल्या महाराष्ट्र शासनाने राजकारणाने काय योजना सांगितल्या? बेघराला घर मिळेल, झोपडपट्टी योजना, इंजिनियर लोकांना प्रत्येक सरकारने प्रत्येक योजना काढली. डॉक्टर योजना, ही योजना आहे, ती योजना आहे, इंजिनियर योजना आहे. आता तर नवीनच निघली लाडकी बहीण आहे, लाडका पातिले पुतिले पण हे समजा आहे. किती का नव्या योजना काढत. गप 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 गप. आता काय झालं? असाच आमचा गावचा गरम सेवक म्हणला होता. गरम सेवक. अहो बाई त्याला गरम सेवक नाही ग्राम सेवक म्हणतात. तेच म्हणला होता, त्याच्यासोबतच गेले होते. कुठं? पंचायत समिती. बाई त्याला पंचायत समिती नाही पंचायत समिती म्हणतात. तिथंच गेले होते ना. मग काय म्हणला तो अधिकारी? तो ऑफिसर म्हणला बाई तुझं नाव दलिंदर रेषाखाली नाही. आता ह्या ऑफिसरीला दलिंदर म्हणीनच कशाला बाई? कारण या समधी योजना तुझ्यासाठीच असतात. आमच्यासाठीच होय. हा काय बरं त्या म्हणजे तू बीपीएल मध्ये येते ना. जरा तोंड सांभाळून बोला. मी पेत ना माय नवरा पितोय. अहो बाई मी तसं नाही म्हणत. मग कसं म्हणताय? अहो बाई मी तसं नाही म्हणत. म्हणजे तू एसी मध्ये येतेस ना. नाही भाऊ, आम्ही झोपडपट्टी मध्ये राहतो. झोपडपट्टी मध्ये एसी कस काय येईन बरं? अहो बाई तसं नाही. मग म्हणजे कसं आहे? तू एसटी मध्ये येतेस ना. नाही भाऊ, मला एसटी मध्ये मळमळ होती म्हणून टमटम निचत असते. बाई तुला बीपीएल कळना, तुला एससी कळना, तुला एसटी कळना. किती 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 अडाणी राहिली बरं बाई तू. जरा तोंड सांभाळून बोला. आडानी म्हणतो बाई मला. 7-8 लेकराची माय झाली ना आडानी म्हणतोय मला. बाई तू 7-8 लेकराची माय झाली का? आणि मग? मग मला एक सांग, आपल्याला 2 वर्षातून एक लेकरू होतं का नाही? होतंय. हा मग आपल्याला 2 वर्षातून एक लेकरू होतं तर गलीतल्या कुत्र्याला दरवर्षी रंग बदलून 7-8 पिल्ले होतात. मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते वय? अगं बाई लेकरं व्हायला अक्कल नसते लागत. मग? त्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांना संस्कार कसे लावायचे, त्यांना इतक्याच इतकं व्हायला फक्त संस्काराची शिक्षणाची गरज असते. आता आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नाही की. मग आता शिकावं. आता कधी शिकावं? बाई बस्ती शाळा आहे, साखर शाळा आहे, विधभट्टी शाळा आहे. तुमच्यासारख्यानं रात्रीच्या शाळेला जावं. आता तुम्ही मला सांगा, दिवस हा. मजुरीला जावं, सांच्याला घरी यावं, खावं प्यावं, हे म्हणते शाळेला जावं, झोपावं कावा? बाई तुझा झोपण्यावर लय जोर दिसतो वाटतं. मग अहो बाई शाळा रात्रभर नसते, मग 1 घंटाभर असते फक्त. आणि 1 घंटा झाल्या मला लिहिता वाजता येईन वय. हा आता इतकुशी लेंगर इंग्रजी शाळेत जातात. कशी फळ इंग्रजी बोलतात. भाऊ तुम्ही म्हणल्या म्हणून माझ्या ध्यानात आलं. काय? परदेशी माझी बहीण आवली होती औरंगाबाद जाऊन. कोणत्या बाजाऊ? औरंगाबाद जाऊन. बाई त्याला औरंगाबाद नाही औरंगाबाद म्हणतात. आता औरंगाबाद म्हणली तर जेलमध्ये जाशील, संभाजीनगर म्हणत जाय. तिथूनच आली होती. हा काय म्हणली मग? तिचा लहान्या पिंट्या म्हणायचा, माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी बापाला पप्पा. तो म्हणायचा आमटी मला रुपये द्या ना, आमटी मला रुपये दे ना. आमटी आमटी आमटीच म्हणायचं बाई मला. बाई तो तुला आमटी म्हणायचा का? आमटीच म्हणायचा. बरं झालं भात पण नाही मला, नाही तर कालून खाल्ला असता त्यानं. अहो बाई तो तुला आमटी नाही आंटी म्हणाला असं. असंच काहीतरी म्हणला. आणि तुझ्या नवऱ्याला आंटी ना. अहो बाई मी सांगत होतो अनुसकच का जाती जमाती बद्दल, म्हणजे तू दारिद्र्य रेषा खाली येते. अहो भाऊ असं सरळ सरळ दलिंदर म्हणा ना. दलिंदर तर आम्ही सर्वच आहोत. कोण? गाडीवरले अण्णा, ट्रॅक्टरवरले जिजा, माडीवरले भाऊ, अर्धनी मग गाव आमचं दलिंदर. मग गाडीवरले अण्णा, ट्रॅक्टरवरले जा, माडीवरले भाऊ, अख्खं तुमचं गाव दलिंदर आहे. मग यांना जर काही योजना जायची असेल तर गरीबापर्यंत कशी पोहोचायची? मी म्हणतो बाई ज्या घरात आहे त्या घरात राही ना. भाऊ त्या बी घरात राहिले असते ना. मग ते बी घडलं कुठं? देवाला देव करे नाही, मला दादला नको ग बाई. हो नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. बाई 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 एक सांगतो नीट देव नाही. हा माऊली महाराज ओवी सांगतात, संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागत असतं, कमी जास्त होत असतं. त्याच्यासाठी पुरुषाचं एक स्त्री पुरुषाचं एक चित्त लागतं. स्त्री पुरुषाचं एक चित्त तेथे लक्ष्मी नांदे नवनीत, स्त्री पुरुषाचा वेळा भोपाळा तेथे लक्ष्मी करे कंटाळा. बाई मी म्हणतो ज्या घरात आहे त्या घरात राही ना. भाऊ तुम्ही कसं फडकन बोला की माझे खडकन डोळे उघड. हा आता नवऱ्यासोबत भांडशील का बाई? आता एकदा बी भांडायची नाही. हा मला तुझ्या भरोसा नाही. मग काय करू भाऊ?
मी म्हणतो तू तुझ्या नवऱ्याचं नाव एकदा घे. कशाला जुना काढता नाही नाही घे 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 म्हणल्यावर घेच. मग ऐका मग आणि मान मग खणखण कुदई मन मन माती झालं का लगे आणि सुरच नाही झालं मान मग. खणखण कुदई मन मन माती त्यात निघालं माणिक मोती राजानं दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पनगाची गादी अंग्रेज लोक भारतात कुठे गेले आंघोळीला गेले जीवाड त्याला लाज वाटते मला नवरा कशाला केला पान कान खायला दागदागिने द्यायला कांडून कोंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगेच आला पळा पळाचे कोणते गोंडे गणोबाची वाकड सुंडे घनचौतीचे मोडक लाडू लक्ष्मीला जीव वाढू लक्ष्मीची पाडू गाठी लगेच आली पित्तरपाटीचे दिसते दात लगेच आला गिटक शिलंगणाची घेते सोने दिवाळीनं केले येणं दिवाळीची लावती पण ती सटाली निंती सटीचा करते नाग दिवा साखरतीने केला दावा आदलीचे काढते घरा आदलीची काढते सोजी सांगते तुम्हाला जोडून करायचं झालं की ऑपरेशन नवऱ्याला भांडती पण नाव एक नंबर घेती एका जनार्दनी समरस झाले सद्गुरुला शरण गेले तो रस येत नाही मला ददला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई बिबा गिया आरसा गिया टकलीला बक्कल गिया तुझ्या म्हातारीला खेळायला कुळकुळा घेत आता वडय माय वडमाय माझी ज्ञानाची माय वडमाय माझी निवृत्तीची आय वडमाय वड अगं माय 2 दिवस झालं लेकरू उपाशी आहे गा प्रिय मोडद्या बापाव गेला निसता सारा किरकिर किरकिर करीत राहते वड्या माय गबय्य तुला हात आहे तुला गबय्य तुला गुरगुंडा होईल ग हा बय्य तुला गुरगुंडा होईल ग गताये तुला गुरगुंडा होईल ग हा बय्य तुला गुरगुंडा होईल ग गुरगुंडा झाला शंकराला शंकराची राणी पार्वतीला श्री गणेश उदरासी आला प्रथम पूजिते मी दयाला बघा आज बाया सौभाग्याचं कुंकू लावणं सोडून देतात बघा आज बायाच्या कपाळाला कुंकू सोडतात टिकली आहे बरं बायाच्या कपाळाला तर कपाळा हाय टिकली पण कपाळापेक्षा जास्त बाथरूमच्या भीतीला टिकली आहे काढ टिकली लव भीतीला का टिकली लव भीतीला आता पहिल्यासारख्या कुंकावाल्या राहिल्याच नाही कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या आव सौभाग्याचं कुंकू हे पतीच्या आयुष्याचं लेणं असतं आपण कुंकू लावलं पाहिजे पण आता कुंकू राहिलं नाही आता निघाली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली तसाच नवरा टिकला टिकला तर टिकला नाही तर दिला घटस्फोट कोणाला चिंता आहे त्याची पहिल्या बाया रुपये एवढं कुंकू लावायच्या बघा एक दिवस सीतामाते आपल्या शृंगार कक्षेमध्ये सिंदूर भरत होत्या तेव्हा हनुमंतराय आले आणि हनुमंतराय म्हणाले का हो आई साहेब आव सिंदूर का बरं लावत असतात कुंकू का बरं लावत असतात तेव्हा आईसाहेबांना सांगितलं हनुमंता अरे महिलाच्या डोक्यावरचं कुंकू हे मालकाला आयुष्य जास्त करत असतं मग हनुमंतराय म्हणतात एवढूशा सिंदुराने एवढूशा कुंकवाने जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढत असेल तर मी अंगावर सिंदूर ओतून घेतो ना मग हनुमंतराय गेले अंगावर सिंदूर ओतून घेतला आणि लाल झाले म्हणून आपण कुंकू लावलं पाहिजे पण आता ते कुंकू राहिलंच नाही आता कुंकू बाथरूमच्या भीतीला नारसाला असते अगं बय्यो तुला हाताये तुला गुरगुंडा होईल ग हा बय्यो तुला गुरगुंडा होईल ग बाई तुला गुरगुंडा होईल ग बाई तुला गुरगुंडा होईल ग गताये तुला गुरगुंडा होईल
दशरथाची राणी रुक्मिणीला ज्ञानेश्वर उदरासी आला ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याने लिहिला. अहो ऐका, अवघ्या 16व्या वर्षात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अवघ्या 16व्या वर्षात स्वामी विवेकानंदांना भारत भ्रमण केलं. बघा सुंदर असा प्रसंग आहे. एक दिवस काय झालं, 10वीच्या बोर्डाच्या पेपरामध्ये एका पोराला गणिताच्या पेपरात फक्त 10च मार्क पडले. 10 मार्क पडले. त्याच्या सरने त्याला बोलिलं, म्हणाले का रे तो या वयामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुला पेपर लिहिणं व्हाय नाही. मग ते म्हणतो का हो सर, अव तुमच्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, मग तुम्ही तर खरी का जिवंत आहे. अशी लेकरं आपल्या पोटी जन्माला आलीत. ऐका, अहो मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घेत होती. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घेत होती. रामकृष्ण हरी म्हणणं बनवताना रोटी, साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी, तेव्हा सात्विक विचाराचे मुलं येतील तुमच्या पोटी. ऐका, सात्विक विचाराचा मुलगा पोटी येण्याकरता तेवढे साधू संतांचे आशीर्वाद असायला पाहिजे, तेवढे आपण ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. बघा आपले पोरं पुढं असतात कुठं, गलीत मच्छर मारायला. पहिले माणसं रोज सकाळी लवकर उठायचे, श्लोक म्हणायचे, प्रभात मनी राम चिंतेत जावा, पुढे वैखरे राम आधी म्हणावा, जय जय रघुवीर समर्थ. पण आता तसं राहिलं नाही. आताचे लोक म्हणतात प्रभात मनी चहा चिंतेत जावा, पुढे वैखरे पाव आधी आणावा. 16व्या वर्षात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि आपली जात 16वं वर्ष आलं तर म्हणते 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं, 16वं वरीस धोक्याचं बाई, 16वं वरीस धोक्याचं, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं. ऐका, 16वं वर्ष धोक्याचं नसतं तर मोक्याचं असतं. 16व्या वर्षातच चांगले वळण लागलं तर लागतं, नाही तर नाही. म्हणून 16वं वर्ष चांगलं असतं. चांगले वळण हे 16व्या वर्षातच लागतात. ग बय्य तुला, हा बय्य तुला गुरुगुंडा होईल ग, हा बय्य तुला गुरुगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग, ग बय्य तुला गुरुगुंडा होईल ग, हा बय्य तुला गुरुगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग. गुरगुंडा झाला दशरथाला, दशरथाची राणी कौशल्यला, श्रीराम उदरासी आला, रावणाचा वध त्याने केला. पण आपल्याला जात्याला काय मच्छर मारता येईना. आता तुम्ही मला सांगा, एकदम भाद्यातला भाद्या माणूस आणि इतक्या जर काही एखाद्या कानाकोपऱ्यातून इचू निघाला, तो एवढा मोठा माणूस सुद्धा इचूला बघून भेटतो. पण इचू जर का पाली पशी गेला तर इचू आपली शेपूट खाली टाकूनच पोहतो. एवढं इचूला पण भेटतं. प्रत्येक जीवाला भेव असतं. बघा आम्हाला पण भेवच आहे. कधी जातो कधी नाही काही सांगता येत नाही. म्हणून हा भवसिंधूतून तरुण जाण्याचा प्रयत्न करायचा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. आपल्या लेकराला मच्छर मारता येईना. आपले लेकरू गल्लीत काटे घेऊन पुढं कशाला, हे मी तो हा बाप आणि तू माया बाप, आणि तितक्यात पिताडा असलं तर मग तलंच अवघड होते. बघा असंच भारूड चालू होतं. भारूड चालू असताना एक पिदाडा आला, मला म्हणाला, महाराज तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न मग मला विचारा दादा, काय प्रश्न विचारलाच आहे. तुमच्याच बापाचा राज आहे, तुमच्याच बापाचं राज आहे. म्हणला विचारायला लागला प्रश्न. मला म्हणला, महाराज पृथ्वी कशावर आहे. पृथ्वी मी म्हणलं शेषनागावर आहे. तो म्हणाला शेषनाग कशावर आहे. शेषनाग. मी म्हणलं महादेवाच्या गळ्यात आहे. तो म्हणाला महादेव कशावर आहे. महादेव. मी म्हणलं हिमालय पर्वतावर आहे. ते म्हणलं हिमालय पर्वत कशावर. मी म्हणलं बापाच्या बिबीवर बस खाली. पिदाडी असले तितक्यात तर लयच अवघड होते. असंच एकदा भारुडाचा कार्यक्रम झाला. घरी जाऊ लागली. घरी जाता जाता एक पिदाड नालीच्या कडीला पडलेलं होतं. त्याला मच्छर चावू लागली. मला दया आली म्हणून गाडीतून उतरले, त्याच्यापाशी गेले. त्याच्यापाशी गेले. म्हणलं का हो काका, अहो तुम्हाला एवढे मोठे मच्छर चावले, तुम्हाला त्रास होय ना का. ते म्हणतो आपल्या रक्तात एवढी पावर आहे, आपल्या रक्तात एवढी पावर आहे, ते मच्छर माझं रक्त पेलं की मच्छर सगळं मरून जातील, एवढी आपल्या रक्तात पावर आहे. असे मुलं जर का जन्माला आले तर कावण्या कुळाचा वध होऊन जायचा. अगं बाय तुला गताये तुला गुरुगुंडा होईल ग, हा बाय तुला गुरुगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई तुला
माझी आई वड्य माय माझी निवृत्तीची माय वड माय वड ग बय्य तुला गताये तुला गुरुगुंडा होईल ग हा बय्य तुला गुरुगुंडा होईल ग बय्यो तुला गुरगुंडा होईल ग बय्यो तुला गुरगुंडा होईल ग बाई तुला गुरगुंडा होईल ग बाई ती झाली एडी एडी ग बाई ती झाली 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 एडी म्हणत्या दिला एडी म्हणत्या एडी म्हणत्या दिला एडी म्हणत्या एडी म्हणत्या तिला एडी म्हणत्या एडी म्हणत्या तिला एडी म्हणत्या हो एडी म्हणत्या दिला एडी म्हणत्या एडी म्हणत्या दिला एडी 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 म्हणत्या तिला एडी म्हणत्या एडी म्हणत्या तिला एडी 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 म्हणत्या दिला एडी म्हणत्या एडी म्हणत्या दिला एडी एडी म्हणत्या तिला एडी म्हणत्या तिला एडी काय म्हणत होता तुम्ही कोण म्हणतंय मला येडी हा येडी मी येडी काय येडी का माझा येडी म्हणतात मला कोणी शहाणा म्हणत का नाही मला हा शहाणा म्हणणार आहे का नाही मला कोणी इथं सगळं येडी म्हणते कोणी शहाणा म्हणत नाही मी येडी बाई हा येडी मी बाई मायासवर तुम्ही बी येड्या झाल्या तर आता मग मी येडी मायापाशी कशाला येऊन बसल्या तुम्ही मग तुम्ही बी जायचं ना तुमच्या कामाला माझ्यासोबत तुम्ही बी येड्या होऊन बसल्या मग तुम्ही येड्या नाही तर मी येडी मग सगळे लोक पंढरपूरला जाते पण मी येडी म्हणून मला कोणीच नेत नाही वेडी गेली पंढरीला वेडी गेली पंढरीला एडी 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 गेली पंढरीला वेडी 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 गेली पंढरीला दिसला गो बाई दिसला दिसला गो बाई दिसला लय गोड लागतंय या लय भूक लागली बाबा मला आता तुम्हाला भूका लागल्या तोय थांबा मला भूक लागली आता काय थोबाडाकडे बघा ते तुम्ही गिळून घरून गिळून नाही आल्या वय या प्रसाद हा प्रसाद तुम्हाला एक सांगू का एक गाणं म्हणू का आ म्हणू का म्हणू कोणतं म्हणू तुम्हाला कोणतं आवडतं हा परदेसी परदेसी जाना नहीं तुम्हाला एक सांगायचं होतं माझं लगीन ठरलं या काय म्हणते खरंच ठरलं या खोटं नाही बोलत शक्यच नाही आता खोटं अगं ही सुपारी फळायला आली होती ना तू सुपारी फळायला कोणासोबत मोदी देशाचा पंतप्रधान मोदीला फोन लाव फोन लावोय मोदीचा नंबर 9760 बोकडे एक पाठ हॅलो हॅलो काम आहेत मोदीला जराशी काम आहेत बघावं लागते देशाचं जरासं हॅलो मोदी बिजी झाला वाटतं मोदी जरासा हेलो रियान आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं
वो अभी कौरे क्षेत्र के बाहर है। हेलो हेलो मोदी झोपला वाटतं. हॅलो हॅलो काय करायला लागला? काय नाही तू काय करायला लागली? मी काय नाही तो उभा आहे. बर आता मी येलो 2 चाकी सायकल घेऊन. सायकल घेऊन यायला का तू? नाही तू देशाचा पंतप्रधान आहे, 4 व्हीलर घेऊन ये ना बाबा. माझा अपमान होईन इथं. मी म्हणते आपलं लगीन ठरलं पण इथले लोक म्हणजे आपलं लगीनच नाही ठरलं. आता मी आलो सिद्ध करून दाखव. सिद्ध नको सिद्ध करू. हे खोटच बोलते बाबा. खोटच कशाला सिद्ध करायचं इथं? बरं ये लवकर मग घेऊन. हा ये लवकर. आला नवर देव येशिला आला आला माझा मोदी आला. आला ग मंडपात गण गोत सार बैसला ग डोल डोल ताशा वाजत. आला नवर देव येशिला येशिला ग देव नारायण आला ग मंडपात गण गोत सार बैसला ग. कसा दिसतोय हिरो? एकदम भारी आहे ना. चष्मा बी लागलाय मोदीला. बघू बघू. मोदी हा तुला एक सांगायचं होतं. काय? हे लोक म्हणजे आपलं लगीनच नाही ठरलं बघ. कोण म्हणताय? हे ही पोरगी म्हणती ही. अय ठरलंय आमचं. खरंच ठरलंय. तूच आली होती ना ग सुपारी फोडायला. किती खोटं बोलती. खरंच मला सगळे मोदी सांगू का मला इथले सगळे लोक येडी म्हणतात. कोण म्हणतं तुला येडी? हे सगळेच म्हणते इथं बसलेल्या नाटेवाल्या चष्म्यावाल्या गंधावाल्या. आता सांगतो तू येडी कशी आणि मला तर वाटतं तू 1 नंबरची येडी. माझ्या नावाला मला येडे बोलतो. काय इज्जत रे बाबा. नशीब फुटलं मय. कशाने फुटलं? दगडानं. बरं झालं तू नाही फुटलं. मोदी आता बोल ना जरासं. लोकांना बी कळू दे जरासं तू किती मोठा आहे म्हणून. ओय मी लय मोठा आहे. आबाळा एवढा आहे मी. आबाळा एवढा. आबाळा एवढा आहे वय. मग आबाळाला कमेंट टाकला. तेवढा नाही मी थोडा छोटा आहे. हा बोल मग लवकर. काय बोलू? बोल ना. काय काय केलं होतं देशासाठी? हा थांब माझ्या घरचा फोन आलाय. बोल लवकर मग घरच्याला. हॅलो हा पाऊस आलाय वय. हा आपल्या घरावर चिल्लर वाळती तेवढी खाली घेऊन या. बाई गो माझ्या मोदी किती श्रीमंत आहे पा बरं. घरावर चिल्लर वाळती माझ्या मोदीच्या. आता काय नाही. आता मला असं पैशातच झोपणार आहे. हा तू तर पानाच्या पैशात झोपणार तू मस्तपैकी. आपली झोपडी मोठी झोपडी. आता तू देशाच्या पंतप्रधान झोपडी कशाला खोलशील बाबा? मला झोपडीतच झोपी ती. बर 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 बोल मग. मेरे प्यारे भारतवासी. मांडी घालून बसा. मांडी घालून बसा. हा बोल. मेरे प्यारे हाताची भारत. घडी. हाताची घडी. हाताची घडी घालायची. हा आता चुप बस. मेरे प्यारे म्हातारे कुठे पोहायला तुम्ही? थांबा एका जागेवर. हा मोदीचं भाषण ऐकून जा. मेरे प्यारे भारतवासियों आप सभी को मेरा मुजरा. खाली बसा मांडी घालून. बुडा दिलेत ना देवाना. मांडी घालून बसा. म्हणा. आप सभी को मेरा मुजरा. मैंने आपने 2 योजना काढल्यात. कोणत्या काढल्यात? कोणत्या काढल्या? आम्हाला काय माहित. 2 काढल्यात. 2 एक पातीले और एक भगुने. बर. सबको 2 काढल्या. सब त्याला 2 काढले. बोल. कशाला काढल्या दादा? लाडकी बहीण तर संपली आता वाटतं. नाही 30 रुपये येते. 30 रुपये येतात वय. हो. सांग ना देवी माझ्या भावाला. तू भावाला 1500 नाही आले मला. सांग ना देवी माझ्या भावाला. तू भावाला 1500 नाही आले मला. आणि कोणती यांना काढली तर? मी लय मोठं काढले पण माझ्या ध्यानातच नाही. तर 3 नळा खोलेन म्हणा. मी ऐकलं असं कानावर. हा खोलले ना. काय काय? हे कशासाठी एक नळ? एक गरम पाण्यासाठी एक गार पाण्यासाठी. त्याला आंघोळ नाही करायची त्याला त्याच्यासाठी. हा म्हणजे ज्याला गरम पाण्याने आंघोळ करायची आणि गरम पाण्याच्या नळाखाली बसायचं. ज्याला गार पाण्याने आंघोळ करायची आणि गार पाण्याच्या नळाखाली बसायचं. आणि ज्याला आंघोळच नाही करायची आणि ज्याला पाणी येत नाही त्याच्या खाली बसायचं का मग? हा बरं. हो तुला करायची का आंघोळ? नाही आता नाही. उद्या. चला मग. आपलं लग्न ठरलंय. ठरलंय ना मग. कोण म्हणतंय नाही ठरलं? चला सुरू करा. ब्राह्मण बुवा आणला नाही का तो सोबत? आलता ना. आला वाटतं. आला. आला. माया मामी कुठे गेली?
मै मामी दिसाना मोदी त्या मामाला आणलं का सोबत तू माझा मामाच नाही मला. मामा नाही बाई तुला आपण दोघे सारखेच झालो आले 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 विकत आणलेले आम्ही ते किरायाने भाड्याने. हा चला चला लवकर लग्नाला वराड लग्न लागले हो आयर दिल्याशिवाय कुणी जायचं नाही बघा आणलंय ना काही हा रिकामे हाती जायचं नाही जेवण जेवण करून जायचं जेवायला सगळ्याला आपापल्या घरी आहे जेवण करून जायचं सगळ्यांना हा चला लग्न करू ए गप 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 आमचं लग्न आहे इथं ज्ञानेश्वरी पारण नाही संपलं आता ना विश्वास नका असं म्हणतोस का पसायला नाही का ती म्हणतावर आता विश्वात्मक. अरे आता बामण कुठून उचलून आणला मी दिल्लीचा आणलाय. नाही ते नांदेडचा आहे नाही मी दिल्लीचा आणलाय. नांदेडचा आहे ना ग नांदेडचा आहे ना बामणा तू दिल्लीचा आहे वय बिस्खोट निघले मग हा मंडवर मंगलाष्टिका शुभमंगलम सावधाम. पुढे आहे का नाही काही. शांती 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 कशाला म्हणतो अरे हुशार आहे देव. घरी दोन शांती आहे, ही तिसरी शांती. बाय 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 शांती, आता शांती. आताच वाढलेला मोडलं नाही 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 बोललं. कस काय नाही मोडलं आता तर जमलं. कस काय चला हा म्हणा उठा ना. सुंदरी सुंदरी तुझा नाव काय माझं नाव येडी हाय गा ब्रह्मनाथ नगर हाय आता तुम्हीच प्रश्न विचारला तर मग मी सांगितलं उत्तर माझं काय चुकलं हा डबल लावू लागलं मला मंगलाष्टिका स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लारो गिरिजात्मकं सुरवरं मोरेश्वरं सिद्धितं शुभमंगल सावधान. आता आमचं लगीन लागलं आता आम्हाला नाव घ्यायचंय म्हणून नंतर जायचंय. हा मोदी नाव घे कोणतं घेऊ. आता तुला जे येतं ते घे. जालन्यापासून ब्रह्मनाथ नगर पर्यंत पेरला लसूण. जालन्यापासून तर ब्रह्मनाथ नगर पर्यंत पेरला लसूण. येडी गेली रसून मी गेला रसून येडी आली डुकरा बसून. बाय 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 बाय. आता मी घेते थांबा. हिरवी ककडी पट्ट्यापट्टीची हिरवी ककडी पट्ट्यापट्टीची मोदी माया कसराटाचा बाय. आता तुम्ही एकदा घ्या. आता मी कोणतं घेऊ. घे ना तुला जे येतं ते. मी घेऊन राहू का. घे. झेंडूचं फूल हालताय डुलू डुलू झेंडूचं फूल हालताय डुलू डुलू आमचं मोदी कुत्र्याचं पिलू. ऐ, आ जरा नीट बोल ना. आता नाव घेतलंय बरं. असं काय मग. हा डबल घेते थांब. खिडकीत खिडकीत होता केळ गेलं नासून मोंडी गेला तोंड वासून. ओय तुला कोण राहीन माग मग. आता जे राहील ते जाऊ दे नको टेन्शन घेऊ तू. आता नाव घेऊ मला नाव घेतलं आता. हा तू घे आता म्हण. भाजीत भाजी मेथीची येडी माझ्या प्रीतीची. आई ग काय भारी नाव घेतलं या. फॉरनच आहे फॉरनचं. फॉरनच आहे वय. कुठल्या फॉरनच आहे मला फॉरन काय माहित नाही. फॉरम समजा फॉरम. चला आता आपल्याला जायचंय. कुठं. घरी. पण आपल्याला घरच नाही. तुझ्या बंगल्यावर जायचंय ना. मग मोदी कशाला झाला तू. ए मला बंगला नाही मला झोपडी. मग झोपडी जाऊ आता काय करू. चला मग. बाय टाटा टाटा. ओय आपला आहे राहिला. आयार झाल्याशिवाय कोणी जाऊ नये नाही तर पोलीसवाले पकडून घेतील. म्हणते तुम्ही लग्नाला फुकटचं खाऊन आल्या. हा फोटो काढायचे आम्हाला आता. काढते कोणी जाऊ दे आपल्या कोणी इज्जतच नाही. कुठं काढेन आपले फोटो. इज्जतीचा फालूदा आहे सगळं. चला आपण जाऊ आपलं. बाय बाय. आम्ही जातो आमच्या गावाला